झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी आज मतदान। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार। 10 राज्यातील 31 विधानसभा मतदारसंघ आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक। वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात। उद्धव ठाकरे आज कोकणात ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा घेतील। देवेंद्र फडणवीसांच्या आज अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। आज धुळ्यातील दोंडाईचामध्ये अमित शहांची जाहीर सभा। जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात। सभेसाठी 25,000हून अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार। मल्लिकार्जुन खरगे आज लातूर आणि सोलापूर दौऱ्यावर। अमित देशमुख आणि सिद्धाराम म्हेत्रेंच्या प्रचारासाठी खरगेंची सभा। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मोदींच्या खास फॅनची उपस्थिती। शिवाजी टाक मोदींचा फोटो असलेलं जॅकेट घालून सभेला हजर। पुण्यामध्ये मोदींच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। काही काळ व्हीव्हीआयपी रांगेत गोंधळ। पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर सभा सुरळीत पार पडली। येवला मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा। भुजबळांना आणून बसवलं ही माझी चूक। उपमुख्यमंत्री पद दिल्यानंतरही त्यांचे उद्योग सुरूच। पवारांची छगन भुजबळांवर सडकून टीका। 2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यात अस्थिरता निर्माण झाली असती। शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवारांची सारवासारव। शिवसेना फोडण्याचं पुण्य कर्म शरद पवारांनीच केलं। पवारांनी जर असं केलं नसतं तर फुटाफूट झाली नसती। छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका। 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी आणि भाजपत युती झाली। युतीसाठी 5 बैठका झाल्या। या बैठकांना अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवारही आणि मी उपस्थित होतो। एका मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला अजित पवारांचा पुन्हा विरोध। मात्र मोदींच्या एक है तो सेफ है या वक्तव्याचं समर्थन। महाराष्ट्रात बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची विचारसरणी चालते असंही अजित पवारांनी केलं स्पष्ट। योगी बोलतात याचा अर्थ एक व्हा आणि मतदान करा, त्यात वावगं काही नाही। योगींच्या बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। 10 वर्षांनंतर तुम्ही म्हणता एक है तो सेफ है। तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात। पंतप्रधानांना अशी भाषा शोभते का? तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या। आप खासदार संजय सिंग यांची मोदींवर टीका। लातूरमध्ये हेलिपॅडवर नितीन गडकरींच्या बॅगचीही तपासणी। निवडणूक आयोगाच्या पथकानं बॅग तपासली। सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी। औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी। व्हिडिओ व्हायरल। ज्यांच्या हातून पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगा कशाला तपासता? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। शिवसेनेच्या उमेदवारांना विचारा त्यांच्या हातातून कधी पैसे सुटतात का? राज ठाकरेंचा खोचक सवाल। आचारसंहितेनुसार पथकाला काही अधिकार असतात। घटना मांडणाऱ्यांनी बॅग चेक केल्याचं वाईट वाटून घेऊ नये। उद्धव ठाकरेंची बॅग चेक केल्याबाबत संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदी आणि अमित शहा पंतप्रधान आणि गृहमंत्री पदासाठी लायक नाहीत। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। मोदी आणि शहांची जाताना बॅग तपासा। उद्धव ठाकरेंचं भरारी पथकांना आवाहन। उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी म्हणजे सत्ताधारी रडीचा डाव खेळतायत।
सातत्याने या गोष्टी विरोधी पक्ष नेत्यांबाबतच होतात. आमची तपासणी करा, आमच्याकडे काही नाही. बॅग तपासणी प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक काळात विविध पक्षांचे नेते, स्टार प्रचारकांच्या हेलिकॉप्टर्स विमानाची तपासणी केली जाते. राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं ठाकरेंच्या बॅग तपासणीवर स्पष्टीकरण. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या संविधानाच्या चिंधड्या उडवल्या. आमचं सरकार आल्यानंतर संविधान पूर्ववत करण्यात आलं. पाटोद्यात नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. सुरेश धस यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी. शिंदे आणि अजितदादांनी सावध राहावं, महादेव जानकरांचा सल्ला. एका वेळेला भाजपसोबत कुणीच नव्हतं, आता काँग्रेससोबत कुणी नाही. भाजप काँग्रेस छोट्या पक्षांना खाणारे पक्ष, जानकरांची टीका. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, तिघे मिळून महाराष्ट्र खाऊ असं हे महायुतीचं सरकार. उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. टेलिग्राफ वृत्तपत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत. मुलाखतीत महायुतीला 170 जागा मिळण्याचा अंदाज शिंदेंनी केला व्यक्त. त्याचबरोबर खरी शिवसेना ही आमचीच असल्याचाही केला पुनरुच्चार. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातील 45,000 गावात पांदण रस्ते बांधणार. बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. कामं थांबवण्यात महाविकास आघाडीची डबल पीएचडी. चंद्रपूरच्या चिमूरमधील सभेतून मोदींचा हल्लाबोल. तर आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी. मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा. सोलापुरात रखडलेली विकास कामं महायुती सरकारनंच केली. जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. ही मशाल क्रांतीची नसून घर पेटवणारी. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. अमरावतीची जनता लोकसभेत केलेली चूक पुन्हा करणार नाही. लोकसभेत राहिलेली कमी ते आता पूर्ण करतील. योगींनी व्यक्त केला विश्वास. भारतीय जनता पक्षाला खूप सुसंस्कृत पक्ष समजत होते. जो व्हिडिओ बघितला तो अतिशय वेदना देणारा, दुःख देणारा आणि महाराष्ट्रातील काळा दिवस होता. दानवेंच्या लाच प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विक्रोळीत राज ठाकरेंच्या सभास्थळी संजय राऊतांच्या नावाची रिकामी खुर्ची. मनसे कार्यकर्त्यांनी जाणून बुजून राऊतांच्या नावाची खुर्ची ठेवल्याची माहिती. गद्दार सोडून गेले तरी सामान्य जनता पवार साहेबांच्या पाठीशी. हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांसह दत्ता भरणेंवर टीका. धनगर आरक्षणावरून फडणवीसांनीही केलं लक्ष. भाजपच्या राजेंद्र पाटणींच्या निधनानंतर भाजपनं त्यांच्या मुलाला नायक पाटणींना वाऱ्यावर सोडलं. नायक पाटणींच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. अर्थतज्ञांच्या निरीक्षणानुसार देशाची वाट लावल्याचं समोर आलंय. देशावर सध्या 210 लाख कोटींचं कर्ज. जयंत पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराला जातात. काँग्रेसनं केलेली कारवाई फक्त नाटक. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांची टीका. आदिती तटकरेंच्या प्रचाराला सुनील तटकरेंची उपस्थिती. वडील म्हणून नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो असल्याचं तटकरेंचं वक्तव्य. साताऱ्याच्या कोरेगावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंना माजी आमदार शालिनीताई शिंदेंचा पाठिंबा. कोरेगावच्या विकासासाठी काम करणारा आमदार हवाय. शालिनीताईंची प्रतिक्रिया. बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्यासाठी पंकजा मुंडेंनी घेतली सभा. राष्ट्रवादी सोबत युती झाली खरी, मात्र कधीही घड्याळासाठी मतं मागावी लागतील असं वाटलं नव्हतं, पंकजांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचं दीर्घ आजारानं निधन. 3 वर्षांपूर्वी शिरोडकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकरांचे वडील राजन शिरोडकरांचं निधन.
निधनानंतर आदित्य ठाकरेंची माहीम जोगेश्वरीतील सभा रद्द। महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते वरळीत भांडी वाटप करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। वाटप करताना रंगेहात पकडलं तरीही तक्रार दाखल करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याची तक्रार। काँग्रेस नेते राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी नंदुरबार, नांदेड, अकोला आणि चिमूरमध्ये प्रचार सभेचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांची 14 नोव्हेंबरला मुंबईत सभा होणार। वंचित बहुजन आघाडीच्या 23 उमेदवारांसाठी प्रकाश आंबेडकरांच्या प्रचार सभेचं आयोजन। राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यावरून मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये फूट। एका गटाचा ठाकरेंच्या शिवसेनेला तर दुसऱ्या गटाचा महायुतीला पाठिंबा। शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांच्या प्रचारात भाजपचे झेंडे। भाजपच्या महिला कार्यकर्त्याही प्रचारात सहभागी। कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून हेमंत रासनेंची मोदींच्या सभास्थळी एंट्री। हेमंत रासने हे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार। यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। वाशिम मधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी धनंजय महाडिकांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक। महिला पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितांना निवेदन। ठाकरेंवर कारवाईची मागणी केली। पंढरपूरच्या महूद येथील सभेत शहाजी बापू पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची नक्कल। उद्धव ठाकरे आता कशी कवायत करायला लागलेत हे त्यांनी दाखवून दिलं। यावेळी स्टेजवर बसलेल्या श्रीकांत शिंदेंनाही हसू आवरता आलं नाही। युगेंद्र पवार यांच्या प्रचाराकरता सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे मैदानात। शहरांमध्ये काढली रॅली। बारामतीमध्ये नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात। युगेंद्र पवारांच्या प्रचारात शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही सहभागी। बारामतीतील नागरिकांशी संवाद साधला। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस आणि भाजपला दणका। 10 नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठं खिंडार। असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवारांना जनतेचा मूड कळलाय, त्यामुळे भावनिक आवाहन करत फिरत आहेत। अमोल कोल्हेंचा टोला। पक्ष फोडणाऱ्या, चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, कोल्हेंचं वक्तव्य। कोविड घोटाळा प्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी कायम। कुणाच्याही दबावाखाली न येता तपास करण्याचे हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश। 26 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवली। गाडीमध्ये पैसे असल्याचा नागरिकांचा आरोप। निवडणूक अधिकारी पोलिसांशी नागरिकांची वादावादी। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा रोड शो। शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी घनसावंगीमध्ये उसगावकर यांची रॅली। कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रचाराला सुरुवात। संतोष बांगर यांच्या पत्नी गोदावरी बांगर आणि मुलाचाही प्रचारात सहभाग। मतदारांशी साधला संवाद। हिंगोली जिल्ह्यातील 989 मतदारांकडून गृहमतदान। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीनही मतदारसंघातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क। मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढी। भाजपचे परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकरांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल। मोडतोड करून विरोधक व्हिडिओ व्हायरल करत असल्याचा लोणीकरांचा आरोप। रोहित पवारांच्या प्रचारार्थ जामखेडमध्ये बॅनरबाजी। बॅनरवर रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। 20 दिवसात पक्ष बदलून निवडणूक लढता येत नाही। नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजप उमेदवार राहुल ढिकलेंची टीका। तर निवडणूक ही दिवसांवर नाही तर विकासावर लढवली जाते। शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंचा पलटवार।
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 100% विजयी होणार, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीतेंना विश्वास। या मतदारसंघात गीतेंविरोधात भाजपच्या देवयानी फरांदे मैदानात। नाशिक पश्चिम मतदारसंघात काही मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय, मनसे पक्षाला पाठिंबा न देता मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना मुस्लिम बांधवांचा पाठिंबा। श्रीरामपूरच्या सभेआधी अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यामुळे मुरकुटे राष्ट्रवादीच्या कानड्यांना पाठिंबा देणार का याकडे लक्ष। दरम्यान मुरकुटे मागील महिनाभरापासून जेलमध्ये। वाशिमच्या रिसोड मतदारसंघात भावना गवळींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली सभा, भावना गवळी 5 टर्म खासदार तर पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात। चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे पराभूत होणार या भीतीनं राहुल गांधींची सभा रद्द झाली, महायुतीच्या उमेदवार श्वेता महालेंची टीका। अजित पवारांकडून रवी राणांची कान उघडणी, राणांची विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी योग्य पद्धतीने राणांना समज द्यावी, अजित पवारांचं वक्तव्य। अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तरी काही होत नाही, रवी राणांचं वक्तव्य। लोकसभेला संजय खोडकेंचं नवनीत राणांच्या विरोधात काम, अजित पवारांच्या टीकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया। दिया जलने वाला है और माचिस पे ही लोग भरोसा रखेंगे असं वक्तव्य करत एक प्रकारे राणांकडून भाजप बंडखोराला पाठिंबा। आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी एकत्र जमलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलं, संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशनला घातला घेराव। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं, विळे विभागात शिवसेनेचे गजानन मोहिते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, रास्ता रोको करत शिवसैनिकांची मागणी। नवाब मलिकांनी केली उत्तर भारतीयांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची मागणी, छठ पूजेसाठी गेलेल्या उत्तर भारतीयांना आरक्षण न मिळाल्यानं हाल होत असल्याचं नवाब मलिकांची एक्सपोस्ट। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग, आगीत कंपनीचं मोठं नुकसान, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांकडून एसटी कर्मचाऱ्याला मारहाण, मारहाणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचं चक्काजाम आंदोलन, 200 पेक्षा अधिक बसेस स्थानकातच। उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये भीषण अपघात, अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी। डेहराडूनच्या कॅन्ट परिसरातील ओएनजीसी चौकाजवळ इनोव्हा कार आधी कंटेनरला धडकली, त्यानंतर झाडाला धडकली। ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाई दर 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, किरकोळ महागाई दर 6.21%वर, अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं महागाई दर वाढला, सप्टेंबर महिन्यात महागाई दर 5.49% होता। दक्षिण भारतात चेन्नई, तिरुवल्लुवर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, तंजावर, तिरुवरूर, रामनाथपुरम आणि पुदुच्चेरी येथे मुसळधार पाऊस। चेन्नईत 2 दिवस मुसळधार पाऊस, मंगळवारी शाळा राहिल्या बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।